जय संविधान। मी सुशील कुमार हिवाळे, जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचा जिल्ह्याचा सरचिटणीस। आज या ठिकाणी जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्या पुरुष शाखा आणि महिला शाखा या दोघही शाखांच्या वतीनं सन्माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन देण्यासाठी आम्ही उपस्थित आहोत। महाराष्ट्र राज्यामध्ये 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी जिल्ह्यामध्ये परभणी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची अमानवीय पद्धतीने नासधूस केली गेली आणि ते झाल्यानंतर आंबेडकरी अनुयायांमध्ये संविधानवादी लोकांमध्ये जो काही जनप्रक्षोभ निर्माण झाला त्याला शमवण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं जे कॉम्बिंग ऑपरेशन त्या ठिकाणी राबवल्या गेलं, त्याच्यामध्ये निरपराध लोकांना मारहाण केली गेली। वस्त्यांमध्ये जाऊन चुकीच्या पद्धतीनं लोकांना ताब्यात घेऊन मारहाण केली गेली। त्याचाच एक भाग म्हणून सोमनाथ सूर्यवंशी सारखा तरुण लॉचा विद्यार्थी ज्याचा काहीही संबंध कुठल्याही वाईट कृत्याशी नसताना सुद्धा त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयीन कोठडी असताना सुद्धा मारहाण केली गेली। त्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीच्या छातीमध्ये मार लागल्यामुळे लोखंडी रॉडने मारल्यामुळे त्याचा त्या ठिकाणी जागीच मृत्यू झालेला आहे। ही चौकशी अंती सुद्धा सिद्ध झालेला आहे। अशा पद्धतीचा अन्याय आंबेडकरवाद्यांवर जर या ठिकाणी लोकशाही पद्धतीने आंदोलन करत असताना होत असेल तर ही बाब मात्र लोकशाहीला मोठी खेदजनक आहे। या गोष्टीचा निषेध करण्यासाठी निरपराध लोकांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा, अनेक सुशिक्षित तरुणांवरती खोटे गुन्हे दाखल केले गेले ते गुन्हे मागे घेतले जावेत आणि लोकशाही मार्गाने केल्या जाणाऱ्या आंदोलकांवर जर अशा पद्धतीनं अत्याचार या ठिकाणी होत असेल तर शासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्या ठिकाणी ज्यांच्या गुन्हे दाखल केले ते गुन्हे मागे घेतले जावेत आणि आमचा लोकशाहीवादी पद्धतीचा जो आंदोलनाचा अधिकार आहे तो शाबूत राहावा याचं निवेदन आम्ही या ठिकाणी महामहिम राष्ट्रपती यांच्या नावाने हे निवेदन आम्ही तयार केलेलं आहे आणि ते सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत आम्ही ते महामहिम राष्ट्रपतींना या ठिकाणी सादर करत आहोत।